रोहित आर्या प्रकरणामध्ये आता आणखीन एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे रोहित आर्या जो आहे तो मराठी इंडस्ट्रीमधल्या अभिनेते अभिनेत्री यांना संपर्क करून एका फिल्मसाठी ऑफर करत होता। कदाचित तो त्यांना सुद्धा ऑडिशनसाठी आर्या स्टुडिओमध्ये बोलवत होता का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठी अभिनेत्री रुचिता जाधव माने। अभिनेत्री आहेत, यांना सुद्धा रोहित आर्याने फोन केला होता। आपण सविस्तर यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅम, काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला म्हणजे रोहित आर्याने तुम्हाला संपर्क केला आणि नेमकं तुमच्या फोनच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये काय बोलणं झालं? त्यांनी मला 4 ऑक्टोबरला मेसेज केलेला। सर्वात प्रथम म्हणजे मी 2010-11 साली याला एका स्टुडिओमध्ये भेटलेले, जिकडे मी डबिंग करायला गेलेले रोहित आर्याला। आणि मग ऑफकोर्स तुमचं इंट्रोडक्शन होतं, कॉमन फ्रेंड्स असतात, इंडस्ट्री छोटी आहे, तसं आमचं इंट्रोडक्शन झालेलं, मग नंबर्स एक्सचेंज झालेले, जे अगेन नॉर्मल आहे। आणि त्यानंतर कधीच संपर्क नाही, मी कधीच त्या माणसाला भेटले नाही। त्यांनी मला 4 ऑक्टोबरला मेसेज केला की मला भेटायचं आहे, सॉरी मला डिस्कस करायचं आहे एका चित्रपटाबद्दल। आम्ही जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्यांनी मला सेम टू सेम ती स्टोरी सांगितली जे त्यांनी केली पवईमध्ये, तेच मुलं, तेच हॉस्टेजेस। काय सांगितलं त्याने? स्टोरी सांगितली म्हणजे तुम्हाला एक फिल्म ऑफर केली त्याने? हां, की मी त्याला म्हणजे आपण नरेशन देतो ना, की मी म्हणले नरेशन द्या की काय एक्झॅक्टली काय चित्रपट आहे। मग त्यांनी मला सांगितलं की वेनेसडे मूवी बघितलाय का, तशी ती स्टोरी लाईन आहे की एक खेरचा नसरुद्दीन शाह, येस, की एक नॉर्मल माणूस, एक नॉर्मल सिव्हिलियन, आपलं त्याला त्याचे पेन्स, त्याचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मांडायचे आहेत आणि कोण ऐकत नाही आहे। मग तो मला बोललेला की आपण इथे मुलांना हॉस्टेज ठेवणार आहे मूवीमध्ये। तर मी त्याला बोललेले, आणि ऑफकोर्स तुम्ही तर वेनेसडे सारखं चित्रपटाचं रेफरन्स देत आहात, तर तुम्ही असं म्हणाल की अरे फंटॅस्टिक मूवी। तर मग मी त्याला बोललेले की माझी भूमिका काय असणार, म्हणजे तू मला का फोन करतोय? तेव्हा तुम्हाला बोललेला की एकतर टीचरसाठी जिथे स्टुडंट्स बरोबर किडनॅप होते, किंवा एक पेरेंट जिकडे तुम्ही कन्वे करताय किडनॅपरला जे काय म्हणायचं आहे ते। आणि मी त्याला बोलले ठीक आहे, मी विचार करते आणि गेट बॅक टू यू। तेव्हा तो मला बोलला की आपण भेटूयात, जे नॉर्मल आहे, म्हणजे तुम्ही फोनवर नरेशन ऐकता, मग तुम्ही भेटता, प्रॉपर नरेशन ऐकायला तुम्ही बजेट डिस्कस करता। आणि मला तो जेन्युअनली खूप जेन्युइन वाटला बोलताना, म्हणजे असं कुठे मला वाटलं नाही की त्याच्या मनात हे प्लॅनिंग चालू आहे। कारण का बजेटला पण घेऊन जेव्हा आमचं डिस्कशन त्या कॉलवर झालेलं, माझ्याकडे आयफोन आहे त्याच्यामुळे ते रेकॉर्ड होत नाही आयफोनवर, तर तेव्हा पण तुम्हाला बोललेला बजेट खूप लो आहे। आणि जेव्हा तुम्ही असं ऐकता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे खरंच म्हणजे काय खोटं बोलत नाही आहे माणूस, खरंच जेन्युइन बोलत असेल। आणि तुम्हाला हे पण बोललेला की बाकीच्या मुलांना पण मी ऑडिशन द्यायला बोलवणार आहे, तेव्हाच मी तुला कॉन्टॅक्ट करतो। मी बोलले हां ठीक आहे, तोपर्यंत मला वेळ पण मिळेल विचार करायला। त्याचा मला मेसेज 23ला आला की 27, 28 का 29 किंवा तुला जमणार यायला। तर मी त्याला 28 तारीख सांगितली। त्याचा सोमवारी मला मेसेज आला की तू उद्या किती वाजता पोहोचणार आहेस? कालच्या घटनेसाठी तर तुम्हाला बोलवत होता तिकडे। सोमवारी त्यांनी मला मेसेज टाकला की उद्या म्हणजे मंगळवारी तू किती वाजता पोहोचणार आहेस, आणि स्टुडिओ म्हणजे आर्या स्टुडिओचं लोकेशन त्यांनी पाठवलं। म्हणजे हे विचारलंच नाही की तू येतेस नाही येतेस, डायरेक्ट किती वाजता येणार आहेस आणि लोकेशन, कमिंग टुमॉरो आणि व्हॉट टाईम असं त्याचं होतं, आणि लोकेशन पाठवलं त्यांनी। तर मी त्याला बोलले की माझे जे सासरे आहेत राजेंद्र माने, ते HN रिलायन्समध्ये ॲडमिट होते, त्याच्यामुळे अख्खं घर केऑटिक होतं आणि आम्ही तिथे सगळेजण होतो, काही लोक घरी होते आणि टू अँड फ्रो चालू होतं। त्याच्यामुळे मी त्याला म्हणाले की म्हणजे ऑफकोर्स मला फॅमिलीला प्रेफरन्स द्यायचा होता की मी येऊ शकत नाही, कारण का माझ्या घरी असं असं सिच्युएशन झालेली आहे, जे काय खरं मी त्याला सांगितलं। आणि 15 नोव्हेंबर नंतर बोलू, कारण का मी भारताबाहेर जाणार होते। आणि पण अगेन मी त्याला बोललेले इट ऑल डिपेंड्स ऑन माय फादर इन लॉज हेल्थ कंडिशन, आणि मग आपण निर्णय घेऊ याच्यावर भेटायचं नाही भेटायचं आहे। तो मला बोललेला की ओके नो वरीज, बस त्याचं, आणि टेक केअर, ओके नो वरीज टेक केअर, हा त्याचा लास्ट मेसेज होता मला। हा मेसेज किती वाजता केला होता? मला बघावं लागेल, एक मिनिट। सो हा 7:55ला हा मेसेज होता की टेक केअर वर नो वरीज। ते ॲक्च्युली मी आय हॅव रिटन सम आहे की म्हणजे आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज व्हॉट हॅड हॅपन टू माय फादर इन लॉ, म्हणून मी ते थोडक्यात सांगते की ही वॉज अनवेल। आणि बस एवढंच डिस्कशन होतं। आणि तुम्हाला कॉल किती वाजता आला होता? म्हणजे काल 4 ऑक्टोबरला तुम्हाला कॉल आला होता? सो हा आता हा तुम्हाला दाखवायचा ना रोहितचा नंबर आहे, दाखवू शकतो। आणि 4 ऑक्टोबरला हा
कॉल आलेला आहे 7:19 9 मिनिटाचा कॉल झाला होता. 9 मिनिटाचा कॉल झालेला. फिल्मची स्क्रिप्ट तुम्हाला येस, आणि ते पण असं झालं म्हणजे मी त्याला फोन केलेला यासाठी, कारण का जर तुम्ही ते बघाल तो मला बोललेला की स्टार्टिंग अ फिल्म नीड टू डिस्कस कॉल वेन फ्री. मी बोललेले हे फ्री टू कनेक्ट नाव, तर तो बोललेला इन हाफ एन आवर. म्हणजे किती नॉर्मल होतं संभाषण बघा. मी बोलले पिंग मी वन्स युअर फ्री, म्हणजे तू मला पिंग कर. त्याने मला पिंग केलं आणि मी त्याला बोलले कॉलिंग. मी त्याला फोन केला. बोलताना म्हणजे त्याने जी स्क्रिप्ट सांगितली की काही मुलांना आपण म्हणजे फिल्मची स्टोरी सांगितली की काही मुलांना आपण किडनॅप करणार आणि त्याच्यामध्ये नंतर आपण काही पोलीस प्रशासन यांना मागणी करणार. त्यात रोहितने स्वतःचा रोल सांगितला होता आणि तुम्हाला काय रोल देणार आहे ते सांगितलं. मला टीचर किंवा ती जीप किडनॅप होते पोरांबरोबर किंवा तीही पेरेंट जे कन्वे करते किडनॅपरचा मेसेज. बाकी मी करणारे तो रोल बिल काहीच नाही. तो का करणार? तो प्रोड्युसर होता ना. म्हणजे तो बोलला असता की मी करतो तर मी पिक्चरच केला नसता. मी बोलले असते मला यायचंच नाहीये. बट तो ही वॉज अ प्रोड्युसर. म्हणजे तो का म्हणून ऍक्टिंग करणार? म्हणजे मी तरी कधी ऐकलं नाही की त्याने ऍक्टिंग केली आहे कुठे. तुमची आणि रोहितची जेव्हा कधी 2010-11 ओळख झाली तेव्हा रोहित आर्याने स्वतःचं म्हणजे इंट्रोडक्शन करताना स्वतःची ओळख म्हणून काय सांगितलं होतं? नाही म्हणजे हेच की तो प्रोजेक्ट्स करतो हेच सांगितलेलं. आणि तेव्हा मी त्याला डबिंग स्टुडिओमध्ये भेटलेले. तर प्रोजेक्ट्स करतो बस. बाकी आता 2010-11 म्हणजे ते मलाही एवढं क्लिअरली जेन्युअनली आठवत नाहीये. पण हा प्रोजेक्ट इंडस्ट्रीमध्ये आहे. पण त्यानंतर त्यांनी कुठला प्रोजेक्ट कधी केला पण नाही. फक्त मी ऐकायचे की तो काय गव्हर्नमेंटकडनं ऐकून काय प्रोजेक्ट्स करतोय नाही करतोय. मी ऐकायचे, मी कधी बघितले नाही ते प्रोजेक्ट. त्याच्यामुळे मध्यंतरी त्याच्याशी काही बोलणं किंवा कुठे कॉमन पार्टीमध्ये किंवा कॉमन कुठल्या कार्यक्रमात पार्ट्यांना जात नाही. कार्यक्रमांना वगैरे? नाही मी कुठेच भेटले नाही त्याला, कधीच नाही. मग कालच्या ऑडिशनला म्हणजे त्याने तारीख तुम्हाला सांगितली नव्हती. त्यांनी फक्त मंगळवारी तुम्हाला हे विचारलं होतं की तुम्ही येऊ शकता का म्हणून. सोमवारी मेसेज केला की उद्या येतेस ना, टाइम किती वाजता येतेस हे त्याने केलेला. माझा रिप्लाय तोच होता ना की माय फादर इन लॉ इज अनवेल आणि आय वोंट बी एबल टू मेक इट. हे बघ ना, हे रोहित, आय वॉज अबाउट टू मेसेज यू. माय फिल इज ॲडमिटेड इन रिलायन्स अँड द एंटायर फॅमिली इज टू मच इन किओस. द हेल्थ इश्यूज नॉट बीन डिटेक्टेड. आता मला हेल्थ इश्यू डिटेक्ट सांगायचं नाही आहे कॅमेरासमोर, पण सो कमिंग टुमॉरो इज ॲब्सल्युटली नॉट पॉसिबल. हे आपण एवढं बघू शकतो. हां आणि आय विल बी एबल टू मेक इट on 15th or any time after that in November. As of now, I'm mostly traveling out of country. But this all depends on my father's health condition. आणि त्याच्यानंतर लिहिलं नो वरीज टेक केअर. आर्य स्टुडिओला जाणं, जिथे ही घटना घडली तिकडे जाणं कॉमन होतं. यापूर्वी तुम्ही कधी गेला होता तिकडे? नाही ग, कधीच नाही. मी नाव पण आर्य स्टुडिओ हे नाव पण मी पहिल्यांदा ऐकते. एकूणच जर रोहितचं व्यक्तिमत्व बघितलं म्हणजे ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा जेव्हा समोर आली तुमचं रिएक्शन का होतं फर्स्ट? अगं मला सकाळी कळलं, मला माहीत नव्हतं. आणि आय वॉज फ्रोझन हाव. म्हणजे मी अशीच, माझा एक हाताचा आणि एक फोन असा इकडे होता. तर माझे मिस्टर आले आतमधनं, त्यांनी हातातून फोन घेतला आणि ही वॉज लाईक व्हॉट हॅपन. तर मी त्यांना बोलले की ही रील बघा इंस्टाग्रामवर अँड गो अँड चेक माय व्हॉट्सॲप, म्हणजे रोहित आर्य टाईप करून. तेव्हा इवन ही वॉज शॉक्ड बिकॉज मी जर तिकडे असते ऑडिशनला किंवा कदाचित डिस्कशनला जर गेलं नव्हतीच ती बेसिकली. त्यांनी मीटिंग हा शब्द वापरले आणि तो बोलला की जर सगळ्या गोष्टी पटल्या तर आपण एक मॉक शूट करूयात. आणि म्हणजे जे नॉर्मल असतं प्रत्येक ठिकाणी रेग्युलर प्रोसेस जी असते ती. तर मी म्हणजे हे कसं आपण विचार पण नाही करू शकत ना आयुष्यात की असं म्हणजे जी स्टोरी तू ऐकली आहेस 4 ऑक्टोबरला ती तो स्वतःहून करणार आहे. दिस इज आय हॅव नो वर्ड्स ॲक्च्युली. म्हणजे काय बोलू काय मी याच्यावर. शॉक्ड. आपल्या आसपास जी माणसं असतात जी अगदी नॉर्मल दिसतात मात्र अशा प्रकारचं पाऊल उचलतात, एक भीती वाटते की आपण म्हणजे कोणत्या लोकांसोबत राहतो आणि काम करतो, कामाच्या ठिकाणची जर लोकांशी निघणार असेल तर. हे बघ, मराठी इंडस्ट्री इज द मोस्ट सेफेस्ट इंडस्ट्री ऑन दिस प्लॅनेट असं मला वाटतं. तुमचं कोण काही नाही करू शकत मराठी इंडस्ट्रीमध्ये. आणि एव्हरीबडी आर लविंग आणि पॅली. हे असं पहिलीच केस असेल मला असं वाटतंय. आणि नाही होत ग असं. पहिल्यांदाच झालं आणि इट इज स्कॅरी. इट्स व्हेरी स्कॅरी. आणि यापुढे हां डेफिनेटली मी जातेच एनी विच वे. माझ्या कधी पण मीटिंगला गेले तरी टीमला घेऊन जाते. आता यानंतर बहुतेक एखादा व्यक्ती अजून वाढवीन मी सिक्युरिटी म्हणून. रोहित आर्याचं नाव रोहित हरोळीकर होतं हे तुम्हाला माहिती नाही? माझ्याकडे फोनमध्ये पण जो नंबर आहे तो रोहित आर्या म्हणूनच सेव्ह आहे. काय रोहित आर्या प्रोड्युसर म्हणून सेव्ह आहे माझ्याकडे. तो तेव्हापासून सेव्ह हाच नंबर आहे.
त्याच्यानंतर मध्यंतरी तुमचा फोनवरती कशा स्टोरी बाबतीत कसला काय कसला काय काहीच नाही बघ, हे सगळे त्याचे फॉरवर्ड्स आहेत. मी काय माझा रिप्लाय पण नाही आहे. आणि ब्रॉडकास्ट आहे हॅपी दिवाळी हॅपी, तेच काहीच नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करता, मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते, रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे, या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि आता इथून पुढे सुरक्षेची काळजी कशी आणि काय घ्यावी, एक महिला म्हणून सुद्धा, एक महिला मराठी ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा? पहिली गोष्ट, तुम्ही ज्याला भेटायला जाणार आहात त्याची फुल एन्क्वायरी करा. आता मला असं नाही की मला माहीत नव्हतं, मला माहीत होतं तरी हे असं काहीतरी निघालं. शेवटी हा नशिबाचा पण एक खूप मोठा भाग आहे की काय कधी असतं ना की एक ही वॉज अ नोन डेव्हिल, असं जसं बघितलं. डेव्हिल इज अ व्हेरी ह्यूज वर्ड दॅट आय एम युझिंग, बट एक नोन पर्सनच त्यांनी अशा काय गोष्टी केल्या, मे बी त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील, काय नाही. तर एक प्रिकॉशन म्हणून तुमच्या आईबाबांना किंवा कोणाला तरी सोबत ठेवा ॲटलिस्ट, जोपर्यंत तुमची ती शहानिशा होत नाही की यू आर इन द राईट हँड्स, असं मला वाटतं. दुसरा हा सगळ्या नशिबाचा भाग आहे. तुम्ही काहीच सांगू शकत नाही कोणाची बुद्धी कुठे फिरेल, काय होईल, काय सांगू शकतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होत्या रुचिता जाधव माने, या मराठी फिल्म अभिनेत्री, ज्यांनी सांगितलं की 4 ऑक्टोबरला रोहित आर्याने रुचिताला संपर्क केला होता ऑडिशनसाठी. तो रुचिताला आरे स्टुडिओमध्ये बोलावत होता, मात्र रुचिता यांच्या घरगुती कारणामुळे त्यांना त्या ऑडिशनसाठी जाता आलं नाही, रोहित आर्याशी भेटता आलं नाही. मात्र कामाच्या ठिकाणी असे हैवान जर भेटत असतील तर खरंच ही पुन्हा एकदा आश्चर्य करणारी आणि धक्कादायक गोष्ट आहे की कामाच्या ठिकाणी काही लोक सहजपणे आपल्याला भेटतात, त्यांच्या मनामध्ये काय सुरू असतं, ते काय करणार असतात आपल्याला माहिती नसतं. मात्र एवढा मोठा प्रसंग जो आहे तो अनेकांच्या डोळ्यासमोरून गेला आणि मराठी अभिनेत्रीसुद्धा एक थोडक्यात नशिबाने वाचली असं म्हणावं लागेल. कारण जी 17 मुलं ओलीस ठेवलेली होती, त्या 17च्या 17 मुलांना जे आहे ते हॉस्पिटलाइज करावं लागलं. एक मानसिक धक्का होता आणि एक करिअरला त्यांच्या कलाटणी देण्यासारखा होता. कारण अशा प्रकारचे कॉल्स मुंबईसारख्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जर होत असतील तर मात्र आपण सुरक्षित आहोत का, हा पुन्हा एकदा सवाल या घटनेनं उपस्थित केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.